जगद्गुरू जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ असणारे शिष्य रामेश्वर शास्त्री महाराज यांचा गोड असा 3 चरणाचा तुकाराम महाराजांची आरती करणारा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. रामेश्वर शास्त्री महाराज आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची आरती करतात. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पायला कल्यामा. का रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांची आरती करतात? नेमका आरती करण्याचं कारण काय? कारण आपल्या परंपरेमध्ये आरती केली जाते देवाची. आपण आरती कोणाची करतो? देवाची करतो. मग रामेश्वर शास्त्री महाराज देवाची आरती न करता तुकाराम महाराजांची आरती का करतात? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजचा आपल्या अभंगाचं चिंतन. गोड अभंग आहे, 3 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. मला वाटतं हा अभंग पाठ नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी आपल्याला शोधून सापडणार नाही. हा अभंग पाठ नाही असा माणूस सगळ्या महाराष्ट्रात आपल्याला शोधून सापडणार नाही. आणि ज्याचा हा अभंग पाठ नाही मला वाटतं त्याला महाराष्ट्रात राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. कारण आपल्या नित्य परंपरेमध्ये आपण संध्याकाळी तुकोबरायांची सकाळी आरती करतो आणि रामेश्वर शास्त्रींचा तुकोबरायांची आरती करणारा प्रसिद्ध असा 3 चरणाचा अभंग कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला हो, हा अभंग या ठिकाणी घेण्याचं कारण कार्यक्रमाचं औचित्य, कार्यक्रमाचं निमित्त असं आहे. आज आपल्या या केदारपूर दातली या पुण्यपावन भूमीतील सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असणारा केदार परिवार, या परिवारातील पितृछत्र, या परिवारातील आधारवड, या परिवारातील प्रेमाचा सागर वैकुंठवासी गणपत हरिजी केदार बाबांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून या वर्षपूर्तीच्या निमित्ताने, या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजच्या या कीर्तन सेवेचं आयोजन निश्चितच बाबांच्या जाण्याने या संपूर्ण केदार परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. बाबांच्या पश्चात असणारा सर्व परिवार, त्यामध्ये बाबांचे सुपुत्र आहे श्री गंगाराम गणपतजी केदार, बाबांच्या कन्या आहे सौभाग्यवती सोनाबाई सुखदेवजी सोनवणे, सौभाग्यवती ताराबाई दत्तूजी नवाळे, सौभाग्यवती अलकाताई शंकरजी सांगळे, बाबांच्या सुनबाई आहे गंगा भागीरथी शोभा देवरामजी केदार, सौभाग्यवती चंद्रभागा गंगाराम केदार, गंगा भागीरथी सकुबाई पांडुरंग केदार, बाबांचे नातू आहे श्री गणेश देवराम केदार, श्री शिवाजी गंगाराम केदार, श्री प्रमोद गंगाराम केदार, श्री राहुल पांडुरंग केदार, श्री राजेंद्र पांडुरंग केदार, सौ नैना नारायण घोगे, सौ पूजा स्वप्नील गोमासे, सौभाग्यवती नीता विजयजी सांगळे आणि समस्त केदार परिवार. निश्चितच वैकुंठवासी गणपत बाबांच्या जाण्याने या परिवाराला झालेलं दुःख शब्दात व्यक्त न करण्यासारखं आहे. आणि म्हणून बाबांच्या जाण्याने या परिवाराला झालेलं दुःख, या परिवारावरती ओढवलेलं संकट, हे संकट निवारण्याची क्षमता, हे दुःख खऱ्या अर्थाने पेलवण्याची क्षमता भगवान परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी प्रदान करावी. वैकुंठवासी गणपत बाबांना सद्गती लाभावी अशी प्रार्थना या निमित्ताने करतो आणि संकल्पित वेळेत अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला हो, आजच्या या कीर्तनाच्या सेवेकरता सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये गोड ज्या या ठिकाणी जे मृदंगाची साथ करताय, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम मृदंगाचार्य, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं वैभव, आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री दीपकजी महाराज खरात आहे. आपणही त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. इकडे दुसऱ्या बाजूला गोड ज्यांची गाण्याची साथ आहे, गोड ज्यांचा आवाज आहे, संगीत रत्न संगीत अलंकार आमचे हरिभक्तीपरायण श्री माधवजी महाराज धोकरट आहे. त्यांच्या बाजूला आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे श्री वाल्मिकजी महाराज हांडोरे आहेत. त्यांच्या बाजूला आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण
गोडजनचा आवाज आहे. वैभवजी महाराज वेलजाळी आहेत, त्यांच्या बाजूला शुभम महाराज आहे. आमचं सर्व वडगावचं भजनी मंडळ आहे, शहापूरचं भजनी मंडळ आहे, दातलीचं भजनी मंडळ आहे, केदारपूरचं भजनी मंडळ आहे. आमच्या गुरुकुलातील सर्व विद्यार्थी वृंद उपस्थित आहे आणि आपल्या परिसरातील असणारं सर्व महिला भजनी मंडळ, विनयकरी महाराज, साऊंड सिस्टीमवाले, परिवारावर प्रेम करणारे सर्व आपतेष्ट नातेवाईक, गणगोत मित्र परिवार, आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालात. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठाला वैकुंठवासी गणपत बाबांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण. बाबांना आपल्यातनं जाऊन इहलोकाची यात्रा संपवून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. खरं तर हा जो अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलाय, या अभंगाचं निमित्त, अभंग निवडण्याचं कारण आगळं वेगळं आहे. कारण गणपत बाबांचं जाणं जे झालं, खऱ्या अर्थाने तुकोबारायांचा हा बीजोत्सवाचा काळ आहे. आज जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा देहू क्षेत्रामध्ये नवे नवे संबंध महाराष्ट्रभर, संबंध भारतभर तुकोबारायांचा बीजोत्सव साजरा केला जातोय. आणि अशा पुण्य काळावरती वैकुंठवासी गणपत बाबांनी आपला देह परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. मला वाटतं तुकोबारायांची एक उक्ती सार्थ ठरते आमच्या गणपत बाबांच्या विषयी, आणि ती उक्ती अशी आहे: काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. हा धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, विठ्ठल काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, धरिला तुकोबारायांचे. काळ सार्थक केला त्यानी. आपल्या परंपरेमध्ये आहे का, शूराची ओळख रणांगणामध्ये, म्हणून म्हटलं जातं शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूराची ओळख जशी रणांगणामध्ये, तसं पुण्यात्म्याची ओळख मरणाच्या क्षणामध्ये. विठाला विठाला आणि अशा पर्व काळावरती मला वाटतं अंत समय आपला येण्याकरता अनंत जन्माची अनंत पुण्य सामग्री माणसाच्या ठिकाणी असावी लागते. आणि त्या पुण्य सामग्रीचा परिपाक असा काळ साधता येतो माणसाला. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. अगदी तुकोबारायांच्या या बीजोत्सवाच्या पर्व कालावरती बाबांचं खऱ्या अर्थाने जाणं झालं. आणि म्हणून आज फार मोठा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा बीजोत्सव, म्हणून तर आजच्या या तुकोबारायांची आरती करणाऱ्या अभंगाची योजना आहे. विठाला विठाला. खरं जर या परिवाराचा जर विचार करायचा झाला तर हा परिवार अगदी धार्मिक क्षेत्रामध्ये पुढे असणारा परिवार आहे. ह्या परिवाराची एक आगळी वेगळी परंपरा आहे. परमार्थाच्या क्षेत्रातली फार मोठी परंपरा आहे. फार मोठा महात्मा या परिवारामध्ये होऊन गेला. आणि म्हणून त्याच परिवारातील खऱ्या अर्थाने हा असणारा परिवार भाग्यवान आहे. एका साधूच्या सेवेमध्ये असणारा हा परिवार, एका भगवंताच्या स्थानाच्या सेवेमध्ये असणारा हा परिवार आहे. आणि म्हणून गणपत बाबांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण, जगद्गुरु श्री तुकोबारायांचा बीजोत्सव. मग म्हटलं वर्ष श्राद्धही आहे आणि तुकोबारायांचा बीजेचा उत्सव सुद्धा आहे. मग आपण बीजेचाही सोहळा करू आणि वर्ष श्राद्धही करू, नाही का? दोन्ही दोघांचा मध्य साधण्याचा प्रयत्न करूया, दोघांचा
संगम करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून तुकाराम महाराजांचं वर्णन करणाऱ्या रामेश्वर शास्त्रींच्या अभंगाची योजना. विठाला हो, रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचं वर्णन आजच्या अभंगातून करतात. रामेश्वर शास्त्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची आरती आजच्या अभंगातून करतात. का रामेश्वर शास्त्रींच्या आरतीला इतकं महत्व? रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरायांचं वर्णन केलेल्या अभंगांना नेमकं इतकं महत्व का द्यायचं? त्याचं कारण असं आहे, ऐका. वर्णन कुणी करायचं, कुणी कुणाचं करावं. आता व्यवहारामध्ये काय होतं माहिती का? कोणी कोणाचं वर्णन करतं महाराज. अहो रूपम, अहो ध्वनी सगळ्यांना परिचित आहे. गाढव दादा आणि उंट दादा दोघ जण भेटले. जय हरी जय हरी. दोघ जण भेटल्यानंतर दोघांचा जय हरी झाला आणि मग दोघांचं वर्णन करायला सुरुवात केली. उंटाने गाढवाचं वर्णन करायला सुरुवात केली. काय गाढव दादा, काय तुमचा आवाज, काय पंचम, काय षड्ज तुमचा लागतो चांगल्यापैकी. कोणाचा कोणाचा? तुम्ही जागे ना सगळे. वर्णन कोणाचं चाललंय? गाढवाचं. उंटाने वर्णन करावं गाढवाचं. काय तुमचा आवाज, काय तुमच्या आवाजात गोडवा. अगदी मंत्रमुग्ध झाली लोक गाढवाच्या आवाजानं. गाढवाच्या आवाजाने लोक मंत्रमुग्ध होतात का? पण उंटाने केलेलं वर्णन. मग आता काय होतं माहितीये? आता उंटाने गाढवाचं वर्णन केलं, मग गाढवाने उंटाचं वर्णन करायला पाहिजे की नाही? मग उंटाचं वर्णन करायला सुरुवात केली गाढवाने. गाढव दादा म्हणतोय, उंट दादा काय तुमचं सौंदर्य, तुमच्या सौंदर्यापुढे मदनाचं सौंदर्य फिका पडेल असं तुमचं सौंदर्य. कोणाचं? उंट खरंच सुंदर आहे का हो? गाढवाचा सुंदर आवाज आहे का? पण या वर्णनाला काही किंमत नाही. विठाला विठाला कोणी कोणाचं वर्णन करतं महाराज? सासू सुद्धा जावयाचं वर्णन करते. सासू जावयाचं वर्णन करते. एक सासूबाई आमच्या जावयाचा लय मोठा व्यापार आहे म्हणे. बाकीच्यांनी विचारलं काय व्यापार करतात? घेण्या देण्याचा व्यापारी म्हणत आमचा. कशाचा व्यापार आहे? देव घेऊ करतात. बाकीच्यांना वाटलं काही बिझनेस करत असतील, एक्सपोर्ट इम्पोर्ट असं काही बिझनेस असेल. विचारलं कशाचा व्यापार आहे? म्हणजे देण्या घेण्याचं काम करतात म्हणजे. ते काय करतात? काय नाही, दिवसा झोपा घेतात आणि रात्री जांभया देतात. देण्या घेण्याचा व्यापार. हे सासूबाईने जावयाचं केलेलं वर्णन. या वर्णनाला खऱ्या अर्थाने किंमत नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं वर्णन रामेश्वर शास्त्री करतात. कारण रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचे एके काळचे असणारे कट्टर विरोधक आणि कट्टर विरोधकाने केलेलं वर्णन. मला वाटतं हे वर्णन सार्थ ठरू शकतं. विठाला हो. काय महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती मी चित्रपट बघितला काल परवा. छावा चित्रपटाचं नाव आहे, बघा कधी वेळ मिळाला तर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातलं तो चित्रपट. चित्रपटाच्या प्रारंभीच वर्णन असं येतं, तो अकबर बादशाह काय नाव त्याचं, औरंगजेब, तो काय करत असतो? ते काहीतरी विणत असतो. तो टोपी विणत असतो आणि त्याचे सगळे मंत्री बाजूला बसलेले असतात आणि त्या राजसभेमध्ये त्याच्या पुढे असा आवाज येतो, असा निरोप येतो की दख्खन का छावा, दख्खन का शेर, मराठो का छत्रपती. आता तो या जगात राहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराज गेले अशी बातमी कोणाच्या कानावर जाते? औरंगजेबाच्या कानावरती येते. औरंगजेब काय म्हणतो माहितीये? औरंगजेबाच्या मुखातले जे शब्द आहेत त्यावेळेचे ते शब्द फार महत्वाचे. औरंगजेब त्याच्या भाषेमध्ये म्हणतो, हे अल्लाह आपने, त्यांच्या याच्यामध्ये स्वर्गाचे दरवाजे तो सांगतो उघडे ठेव. का? कारण एक योद्धा, एक वीर, एक छत्रपती, असा योद्धा इथून मागे झाला नाही, इथून पुढे येणार नाही, असा योद्धा तुझ्याकडे येतोय. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं, त्यांच्या वैर्याने केलेलं वर्णन आहे. विठाला 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 आपल्या मित्राने केलेल्या वर्णनापेक्षा वैर्याने केलेलं वर्णन हे सार्थ ठरू शकतं. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं रामेश्वर शास्त्रींनी केलेलं वर्णन सार्थ आहे. का?
कारण रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचे एक काळचे कट्टर विरोधक, कट्टर वैरी आणि कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री आज मात्र तुकोबरायांचं वर्णन करतात, तुकोबरायांची स्तुती करतात, तुकोबरायांची आरती करतात, तुकोबरायांच्या चरणावरती आपलं मस्तक नतमस्तक करतात. म्हणून रामेश्वर शास्त्रींच्या बोलण्याला काही अर्थ आहे. विठाला विठाला हो. अभंगाचा जर विचार केला तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये उत्तरार्धामध्ये रामेश्वर शास्त्री म्हणतात, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावरती आपलं मस्तक नतमस्तक करतात. का आपलं मस्तक नतमस्तक करतात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ऐका, रामेश्वर शास्त्री म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हता. दशग्रंथी ब्राह्मण. कुणाला दशग्रंथी ब्राह्मण म्हणायचं लक्ष देऊन ऐका. 6 वेद, मानच हलविते तुम्ही. 6 वेद एक वेद किती आहे? 4 वेद आणि 6 शास्त्र याचं सांगोपांग ज्याने अध्ययन केलंय त्याला दशग्रंथी ब्राह्मण असं म्हटलं जातं. विठाला विठाला किंबहुना 4 वेद आणि त्या 4 वेदाची 6 उपांग आहे याचं सांगोपांग ज्याने अध्ययन केलेलं आहे असा दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे रामेश्वर शास्त्री. मला सांगा, रामेश्वर शास्त्री विद्वान होते, पंडित होते, ज्ञानी होते. मग इतका विद्वान असणारा रामेश्वर शास्त्रींसारखा महात्मा सहजासहजी कोणाच्याही चरणावर आपलं मस्तक नतमस्तक करेल का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. विठाला विठाला हो. बर, रामेश्वर शास्त्रींचं आपल्यासारखं नाही महाराज. आपलं कसं आहे, आपण कोणाच्या पाया पडतो, आपण कोणाच्या मागे चालतो. का करायचं, कशा करता करायचं, काहीच याला किंमत नाही. त्या मेंढ्या एकदा चालायला लागल्या, एक मेंढी पुढे पळाली का बाकीच्या एक गेले जावे त्याची वाटा, 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 वंदिले वंदावे वंदिले समाजाची रीत अशी महाराज, पळल्या माग पळायचं. एखादं चाललं का चालले त्याच्या माग बोंब मारी. अहो कशा करता काय, काय नेमकं कशा करता काय, काही लोकांना त्याचं घेणं देणं नाही. आमचे कीर्तनकार मंडळी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतात. वट पौर्णिमेचा सण होता आणि वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावं लागतं? महिला मंडळ काय करावं लागतं? वडापाव. वडाला म्हणावं लागतं, बाबा मला पाव, असं वडाला वडापाव. ते वट पौर्णिमेचा सण होता. बऱ्याच महिला निघाल्या वडाची पूजा करण्याकरता. एका हातात पूजेचं ताट, दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या आणि चालल्या वडाची पूजा करण्याकरता. आता गंमत अशी झाली, सगळ्या महिला वडाची पूजा करण्याकरता चालल्या. मागे एक घोळका चालला होता आणि एक महिला त्या घोळक्यातून पुढे चालली होती. आता ती तिच्या नादात, तिच्या छंदामध्ये लवकर जायचं, वडाची पूजा करायची, घरची कामं आवरायची, म्हणून ती आपली पुढे चाललेली होती आणि माग घोळका चालला होता. आता ती बिचारी पुढची तिच्या नादात मागच्या घोळक्यामध्ये लगेच चर्चा चालू झाली. का ग शांताबाई, पाहिली का कशी त्वऱ्यात चालली पुढं? तुला काय करायचं, त्वऱ्यात चालू नाही तर ज्वऱ्यात चालू, ती चालली ना, पण चालली चर्चा. पाहिली का आपण मागून चाललो, माग वळून सुद्धा पाहायला तयार नाही, कशी त्वऱ्यात चालली पाय. आता ही आपली हिच्या नादामध्ये गंमत अशी झाली, वडाचं झाड जवळ आलं आणि वडाचं झाड जवळ आल्याच्या नंतर तिला वडाची पूजा करायची. एका हातात पूजेचं ताट, एका हातात पाण्याचा तांब्या. वडाची पूजा करायची तेवढ्यात तिच्या पाठीला मागून खाज आली. आता काय, ती खाज हा असा प्रकारे कधी येऊ शकते? तिच्या पाठीला खाज आली.
पाठीला खाज आल्याच्या नंतर गंमत अशी झाली, तिला असं वाटलं हे पूजेचं ताट, हा पाण्याचा तांब्या खाली ठेवावा आणि मग पाठ खाजवावी, तर धरणी माता देवता आहे आणि हे ताट जर खाली ठेवलं तर हे ताट, हे सगळं पूजेचं साहित्य धरणी मातेला समर्पित केल्यासारखं होईल आणि एकदा एका देवतेच्या पूजेमध्ये वापरलेलं साहित्य पुन्हा दुसऱ्या देवतेच्या म्हणजे वडाच्या पूजेकरता चालणार नाही. हुशार होती महाराज ती, केदारपूरचीच होती, हुशार होती. डोकं लावलं महाराज तिने काय डोकं लावलं माहितीये, एका हातात पूजेचं ताट, एका हातात पाण्याचा तांब्या, पाठीला तर खाज आली. मग करायचं काय, त्या वडाच्या झाडाच्या शेजारी एक लिंबाचं झाड होतं. तिने असा रिवर्स गिअर टाकला आणि त्या लिंबाच्या झाडाजवळ गेली आणि आपली पाठ त्यांनी लिंबाच्या झाडाला तिचं काम झालं. पाठ लिंबाच्या झाडाला खाजवली, पुन्हा वडाची पूजा करण्याकरता निघून गेली. आता तिने पाठ खाजवली, ती वडाच्या पूजेकरता गेली, पण हे सगळं बघितलं मागच्या घोळक्याने आणि मागच्या घोळक्यात चर्चा चालू झाली. का ग सखूबाई, म्हटले काय झालं, ही बघितली का कशी पुढे गेली पूजा करायला, अख्खा कोरोना गेला, तिच्या घरात कोणाला शिंक आली नाही. हिने कांदे लावले तर 2,500 3,000 रुपये भाव, आपले कांदे काढायला आले तर 1100 रुपये भाव, आपले काढायला आले तर लगेच भाव. दुसरी म्हणे अगं आपण येड्यासारखी दरवर्षी वडाचीच पूजा करतो, वडाची पूजा करायच्या अगोदर लिंबाच्या झाडाला पाठ खाजवायची राहते हे आपल्याला माहितीच नाही ना. अहो लिंबाचं झाड बाजूला राहिलं, ते वडाचं झाड बाजूला राहिलं आणि लिंबाच्या झाडाला पाठ खाजवायला लाईन चालू झाली. विठाला 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 ही आपली रीत आहे. एकी गेले जावे त्याची वाटा, निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, पडली रूढी जगा परिचार, चालवी व्यवहार सत्य म्हणून, चालवी व्यवहार सत्य म्हणून, सत्य म्हणून, चालवी व्यवहार सत्य म्हणून. जगामध्ये एखादी रूढी पडल्याच्या नंतर त्याच्या मागची कारण मीमांसा काय, आपण कधीतरी याची चिकित्सा केली पाहिजे. पण समाजाचं कसं आहे, पीछे से आई, आपल्याकडे म्हणे ना पीछे से आई, मागून आलंय, चाललंय चाललंय चाललंय, काय करायचं कशा करता करायचं काही माहित नाही. कुणाच्याही लोक मागे लागतात, आता कुणाच्याही मागे लागतात आणि नंतर पश्चाताप पदरात पडला की मग लोक म्हणतात तो तर असा असा निघाला, मग आधी काय तुला काय पाहता नाही आलं का, आता म्हणतो असा निघाला. ध्यानात घ्या, रामेश्वर शास्त्री कुणाच्याही चरणावरती सहजासहजी आपलं मस्तक नतमस्तक करत नाही. दशग्रंथी असणारे ब्राह्मण रामेश्वर शास्त्री आज मात्र जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक नतमस्तक करतात. त्याचं कारण काय, त्याचं कारण असं आहे, ऐका. रामेश्वर शास्त्री एक दिवस प्रवासामध्ये असताना त्या अनगडशहाची बारव होती आणि त्या बारवेवर लिहिलेलं होतं इथं कुणी आंघोळ करू नका, पिण्याच्या पाण्याची बारव आहे. रामेश्वर शास्त्रींनी त्या बारवेमध्ये स्नान केलं. लक्ष देऊन ऐका. त्या बारवेमध्ये स्नान केल्याच्या नंतर परिणाम असा झाला, त्या अनगडशहाने बघितलं माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतो, म्हणून अनगडशहाने रामेश्वर शास्त्रींना शाप दिला, डुबते रहो. काय शाप दिला, डुबते रहो, ऐसे डुबते रहो. माझं ऐकलं नाही, माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून बारवे स्नान केलं, मग डुबते रहो. आता परिणाम असा झाला, रामेश्वर शास्त्री जसं त्या बारवेच्या बाहेर यायचे तसं अंगाचा काय व्हायचा, दाह व्हायचा. पुन्हा पाण्यात गेले की दाह शांत व्हायचा, पुन्हा बाहेर आले की अंगाचा दाह व्हायचा. काय करावं. रामेश्वर शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण होते, ज्ञानोबरायांवरती श्रद्धा होती रामेश्वर शास्त्रींची. रामेश्वर शास्त्री ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर धरणं धरून बसले. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला, रामेश्वर शास्त्रींना सांगितलं, ऐक तुका सर्वा श्रेष्ठा महाप्रिय थोर, जो का अवतार नाम याचा, त्याचा तुझ काही घडला अपराध. अरे नामदेव महाराजांचा अवतार असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि त्याचा अपराध तुझ्याकडून घडल्यामुळे
तुझ्या अंगाचा दाह शांत व्हावा असं वाटत असेल तर त्याकरता तू इथं बसण्यापेक्षा देहूला जा, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक नतमस्तक कर आणि मग तुझ्या अंगाचा दाह शांत होईल. रामेश्वर शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे केलं. रामेश्वर शास्त्री देहू गावी आले. तुकोबरायांच्या चरणावरती आपलं मस्तक नतमस्तक केलं. रामेश्वर शास्त्रींना तुकोबरायांनी अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. या अभंगाचं पारायण करा. तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने रामेश्वर शास्त्रींनी त्या अभंगाचं पारायण केलं आणि पारायण केल्याच्या नंतर तुकोबरायांच्या आशीर्वादाने रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला आणि म्हणून रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावरती मस्तक नतमस्तक करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुकी तुकी ता तुलनेसी तुकी ता तुलनेसी तुकी ता तुकी ता चरणावरती खऱ्या अर्थाने नतमस्तक होत आहे. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. अभंगाच्या शेवटच्या चरणात रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक होतात. नेमकं रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक का होतात त्याचं कारण असं आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्मरासी आले. अभंगाच्या शेवटच्या चरणातून प्रवेश याच्या करता केला. लोकांना आधार येतो बा. झाला आता शेवटचं चरण म्हणजे कीर्तन संप. तुम्ही त्याच्यामुळेच आले का पुढं? मी तेच म्हटलं लोकांना धीर येतो बा. शेवटचं झालं म्हणजे आता कीर्तन संपलं. पण असं काही नाही. कीर्तनकार परत पहिल्या चरणापासून परत सुरुवात करू शकतो. कीर्तनकार स्वतंत्र आहे त्याच्याकरता. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक होतात. का नतमस्तक होतात त्याचं कारण तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवी. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक होतात. का?
कारण रामेश्वर शास्त्री सांगतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ध्यानात घ्या, लोकांचा स्वभाव असा आहे चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाही. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाले का? त्याचं सगळ्यात पहिलं कारण असं आहे, रामेश्वर शास्त्रींचा अंगाचा दाह जो चालू होता अनगडशा फकीरांच्या शापाने, तो अंगाचा दाह शांत झाला तुकोबरायांच्या आशीर्वादाने. म्हणून रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक होत आहे. विठाला 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 विठाला. हो? आणि ध्यानात घ्या, संताचं कामच हे असतं, त्रिविध तापाने तप्त झालेल्या जीवाला खऱ्या अर्थाने शांती प्रदान करण्याचं काम, त्रिविध तापाने तापलेल्या जीवनामध्ये शीतलता प्रदान करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते आमचे संत करत असतात. विठाला 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 विठाला. आध्यात्मिक ताप असू द्या, आधी भौतिक ताप असू द्या, आधी दैविक ताप असू द्या, या तीनही तापांची बोळवण कुठे होते? संतांच्या जवळ गेल्यावर होते. देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे. मजवाटे दासी हरिगड दावे, मजवाटे दासी हरिगड दावे. रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या आशीर्वादामुळे. मला वाटतं त्याच पद्धतीने या संसारामध्ये आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक या त्रिविध तापाने तप्त झालेल्या जीवाला सुख शांती मिळण्याचं ठिकाण आपल्या परिसरात जर कोणतं असेल तर ते मोठे बाबांचं स्थान आहे. ध्यानात घ्या, तुकोबरायांचा दाह, तुकोबरायांच्या आशीर्वादाने रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला. तसं सांसारिक तापाने तापलेले, दुःखाने गांजलेले असे कितीतरी जीव आहे. मला वाटतं त्या जीवांना सुख प्रदान करण्याचं सामर्थ्य, शीतलता त्यांच्या जीवनामध्ये प्रदान करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोठे बाबांच्या या स्थानावरती ते काम झालेलं आहे. ही संतांची ओळख असते. तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता, रजकनु लागता, रजकनु लागता. ही शीतलता, शांती प्राप्त होते संतांच्या जीवनामध्ये. संतांच्या आशीर्वादामुळे रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला. रामेश्वर शास्त्री तेवढ्यावर थांबले का? नुसता अंगाचा दाह शांत झाला म्हणून आपलं मस्तक रामेश्वर शास्त्री तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक करतात का? नाही. त्याचं दुसरं आणि महत्वाचं कारण असं आहे, रामेश्वर शास्त्री सांगतात की खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये मी तुकोबरायांची तुलना भगवान परमात्म्याशी केली. तुकेता तुलनीशी, महाराज सांगतात मी तुकोबरायांची तुलना केली. कुणाशी? भगवान परमात्म्याशी, ब्रह्मस्वरूपाशी. आणि मला त्याचा निकाल काय मिळाला? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, वा 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 वा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, 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 म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा.
समर्थ धन्य तुकोबा समर्थ. भगवान परमात्म्याची तुलना तुकोबरायांची आणि भगवान परमात्म्याची तुलना केली रामेश्वर शास्त्रींनी. परिणाम काय झाला? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून तर रामेश्वर शास्त्री सांगतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज परमात्म्याच्या तुलनेला प्राप्त झाले. कसे प्राप्त झाले? लक्ष देऊन ऐका. कुणाला भगवान म्हणायचं? ऐका. ज्याच्या ठिकाणी कर्तुम आकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशा तीन शक्तीने युक्त ज्याचं जीवन आहे त्याला भगवान परमात्मा असं म्हटलं जातं. विठाला विठाला ऐका. भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय? परमात्म्याकडे तीन प्रकारच्या शक्ती असतात. कोणत्या कोणत्या? पहिली शक्ती कर्तुम शक्ती. भगवान परमात्म्याकडे दुसरी शक्ती असते आकर्तुम शक्ती आणि तिसरी शक्ती असते अन्यथा कर्तुम शक्ती. कर्तुम आकर्तुम अन्यथा कर्तुम अशा तीन शक्तीने युक्त ज्याचं जीवन आहे त्याला भगवान परमात्मा म्हणतात. आता परमात्म्याची कर्तुम शक्ती काय? लक्ष देऊन ऐका. भगवान परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाचा परिणाम काय झाला तर शिळा असणारी ती अहिल्या तिचा उद्धार झाला आणि पुन्हा ती मूळ स्वरूपामध्ये आली. शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली. ज्याचे चरणाचे चाली, ज्याचे चरणाचे चाली. परमात्म्याच्या पायाचा स्पर्श झाला आणि शिळा असणारी अहिल्या पुन्हा मूळ स्वरूपात आला. ही भगवान परमात्म्याची कर्तुम शक्ती. विठाला विठाला अहिल्याचा उद्धार भगवान परमात्मे केला. पण मला जास्त त्याच्यामध्ये प्रसंगाचा जास्त विस्तार करायचा नाही, जास्त तुमचा वेळ घ्यायचा नाही. फक्त परमात्म्याकडे जशी कर्तुम आकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे तसं माझ्या तुकोबरायांकडे सुद्धा कशा पद्धतीने कर्तुम आकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती मला फक्त त्याचा विचार करायचा आहे. परमात्म्याची कर्तुम शक्ती काय? परमात्म्याच्या चरणाचा स्पर्श झाला आणि शिळा असणारी अहिल्या पुन्हा मूळ स्वरूपात आली. अहिल्याचा उद्धार झाला. ही भगवान परमात्म्याची कर्तुम शक्ती. मग का हो तुकाराम महाराजांकडे अशी कर्तुम शक्ती आहे का? ऐका. परमात्म्याने तरी दगडाची असणारी ती स्त्री अहिल्या मूळची ती अहिल्याच होती पण दगड स्वरूपात असणारी तिचा उद्धार केला. पुन्हा तिला आपल्या मूळ स्वरूपात भगवान परमात्म्याने आणलं. ही परमात्म्याची कर्तुम शक्ती. माझ्या तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूळ जिवंत झालं. ही तुकोबरायांची कर्तुम शक्ती आहे. विठाला विठाला काय प्रसंग आहे ऐका. तुकोबराई लोहगावी कीर्तनाला जायचे. त्या लोह गावामध्ये एक जोशी नावाचा सद्गृहस्थ होता. त्या जोशाचा एक मुलगा होता. व्याधीने ग्रस्त असलेला तो मुलगा नाना पद्धतीचे प्रयत्न केले. डॉक्टर हकीम वैद्य सर्व झाले. सगळ्यांपासनं शेवटी निराशा मिळाली. आपला मुलगा पुन्हा व्यवस्थित होत नाही, आजारपणातून तो बरा होत नाही. म्हणून संसाराच्या दुःखाने दुःखी असलेला तो जोशी, संसाराच्या दुःखाने गांजलेला जोशी त्याच काळामध्ये लोह गावामध्ये तुकोबरायांची कीर्तनं व्हायला लागली. ऐका. तो जोशी तुकोबरायांच्या कीर्तनात पुढे येऊन बसायचा. तुकोबरायांचं कीर्तन ऐकायचा आणि कमीत कमी त्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये का होईना संसारातलं सगळं दुःख तो विसरून जायचा. आनंद त्याला मिळायचा. संसारातलं दुःख सगळं विसरून जायचा. त्या जोशाने असा विचार केला तुकोबरायांच्या कीर्तनात जर इतका आनंद आहे, जर तुकोबरायांचा सहवास आपल्याला लाभला तर किती आनंद मिळेल. आणि म्हणून तो जोशी ज्या ज्या ठिकाणी तुकोबरायांचं कीर्तन आहे त्या त्या ठिकाणी तो स्वेच्छेने जाऊ लागला. आता परिणाम काय व्हायला लागला? जसा जसा तो तुकोबरायांच्या जवळ जाऊ लागला तसं तसं संसारामध्ये त्याचं दुर्लक्ष व्हायला लागलं. आता ती एकटी बाई काय करणार? अगोदरच आपला मुलगा व्याधीने ग्रस्त, संसारामध्ये आपल्या पतीने लक्ष घालायचं, संसाराकडे लक्ष द्यायचं, तर ते सोडून आपला पती तुकोबरायांच्या मागे जातो, कीर्तनाकडे पळतोय, संसाराकडे दुर्लक्ष करतोय. आणि म्हणून घरामध्ये चिडचिड होऊ लागली. आणि एक दिवस असं झालं, लोहगावी तुकोबरायांचं कीर्तन चालू आणि त्या कीर्तनामध्ये तो जोशी कीर्तनाला गेलेला आणि घरी आजारी असणारा त्या जोशाचा मुलगा मरण पावला. लक्ष देऊन ऐका. माझा मुलगा मरण पावला याला कारणीभूत जर कोण असेल तर तो देहूचा तुकोबा आहे.
माझ्या पतीला नादाला लावलं, संसारामधनं त्याचं लक्ष कमी झालं, संसारात तो आता लक्ष देत नाही. आणि जर त्याचं संसारात लक्ष असतं तर माझ्या मुलाला कुठेतरी नेता आलं असतं, चांगल्या दवाखान्यात नेता आलं असतं, माझा मुलगा बरा झाला असता. पण आज माझा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला. याला कारण जर कोण असेल तर तो देहूचा तुकोबा. रागाला महाराज, तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या जोशाच्या पत्नीने जसं ते मेलेल्या मुलाचं प्रेत उचललं. लोहगावी तुकोबरायांचं ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं त्या कीर्तनामध्ये महाराजांच्या पुढे ते प्रेत आणून टाकलं. तुमच्यामुळे माझा मुलगा मेला, आज माझा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला असेल आणि माझ्या मुलाच्या मागे मरण्याला कारण जर कोण असेल तर ते तुम्ही आहात. जर तुम्ही नसते तर माझ्या नवऱ्याचं लक्ष संसारामध्ये लागलं असतं, काहीतरी उपाय केले असते, माझा मुलगा जिवंत असता. आज माझा मुलगा मरण्याला जर कारण काय असेल तर तुम्ही आहात. तुमचा तर संसार बुडवलाच बुडवला, पण माझाही संसार तुम्ही बुडवला. नको नको ते तुकोबरायांना बोलू लागले. चालू कीर्तनामध्ये तुकोबरायांना ती बोलते. आता ऐका, जोपर्यंत ती बाई तुकोबरायांना बोलत होती ना तोपर्यंत तुकोबरायांना त्याचं काही वाईट वाटलं नाही. पण त्या बाईने बोलता 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 ती बाई जसं तुकोबरायांना दोष देत होती तसं भगवान परमात्म्याला ती दोष द्यायला लागली. ऐका, काय केलं तुमच्या देवाने? अरे ज्याने ज्याने आतापर्यंत भक्ती केली त्याचं त्याचं वाटोळच केलं. काय केलं देवाने? आम्हाला बरेच लोक म्हणतात काय खरंय तुमचं, लोक भेटतात की नाही, आम्हाला म्हणतात काय खरंय, गण देव देव केलं, काय मिळालं आमच्या पदरामध्ये, त्याच्यापेक्षा तो 2 नंबर करतो पण कसं हायटीच जीवन जगतो, म्हणतात की नाही लोक. आणि तुम्ही काय तुमचं टाळ घेऊन उभं राहता, काय काय खरंय तुमचं, म्हणतात की नाही लोक, म्हणता. ऐका, काय तुमच्या देवाने आतापर्यंत चांगलं केलं? माझं मेलेलं, आणि जर असेल तुमच्या देवात सामर्थ्य, असेल तुमच्या देवामध्ये ताकद, तर माझं मेलेलं मूल तुम्ही जिवंत करून दाखवा, तरच तुमच्या भक्तीला काही अर्थ आहे. असे शब्द ज्यावेळी तुकोबरायांच्या कानावरती पडले, देवाला ज्यावेळी ती स्त्री दूषण द्यायला लागली, मग मात्र तुकोबराय स्तब्ध झाले. ऐका, मनोमन तुकोबराय देवाला प्रार्थना करतात, देवा अरे हे मेलेलं मूल आज माझ्या समोर पडलेलं आहे, कीर्तनामध्ये पडलेलं आहे, आणि याला जिवंत आणून देण्याची जबाबदारी तुझी. काय करू शकत नाही देवा तू, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवा चेतना अनवया, निर्जीवा चेतना अनवया, निर्जीवा चेतना अनवया, निर्जीवा चेतना अनवया. ऐक देवा, अरे तुझ्या कीर्तनामध्ये हे मेलेलं मुलं आता माझ्या समोर पडलेलं आहे. आज तुला या ठिकाणी दूषण दिलं जात आहे, तुझ्या सामर्थ्याने काय होऊ शकत नाही देवा. तुकोबराय देवाला प्रार्थना करताय. आणि ऐक देवा, आज जर हे मेलेलं मूल जिवंत झालं नाही, जन्मभर केलेली माझी साधना, जन्मभर मी केलेली सेवा, काही फायदा त्याचा होणार नाही. अरे मी केलेल्या सेवेची शपथ आहे तुला, हे मेलेलं मूल जिवंत झालं पाहिजे. आणि देवा तू काय करू शकत नाही. निर्जीव असणाऱ्या या प्रेतामध्ये चेतना आणण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोल विद्या हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. महाराज सांगतात काय करू शकत नाही देवा. अरे आज माझ्या परमार्थाची शपथ आहे तुला, हा मुलगा जिवंत झाला पाहिजे. निर्जीवा चेतना अनवया, निर्जीवा चेतना अनवया, निर्जीवा चेतना अनवया, निर्जीवा चेतना अनवया. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, नाही नारायणा. ऐका, तुकोबरायांच्या भजना
कीर्तनाचं सामर्थ्य, तुकोबरायांच्या कीर्तनाचं सामर्थ्य. तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं. तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं. हे आमच्या तुकोबरायांचं सामर्थ्य आहे. ऐका, भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय, परमात्म्याची कर्तुम शक्ती. परमात्म्याच्या चरणाने दगड असणारी अहिल्या पुन्हा स्त्री रूपात झाली. ही परमात्म्याची कर्तुम शक्ती. आणि आमच्या तुकोबरायांची कर्तुम शक्ती, मेलेलं मूल जिवंत झालं. ही तुकोबरायांची कर्तुम शक्ती. विठाला 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 विठाला. हे तुकोबरायांचं सामर्थ्य. चला पुढे. भगवान परमात्म्याची अकर्तुम शक्ती. काय परमात्म्याची अकर्तुम शक्ती? वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. रानामध्ये, रानावनात रानचा पाला खाणारी ती वानर परमात्म्याने त्यांना गोळा केलं आणि लंकेमध्ये असणाऱ्या मोठमोठ्या राक्षसांवरती विजय मिळवला. ही परमात्म्याची अकर्तुम शक्ती. तुकोबरायांची अकर्तुम शक्ती काय? ऐका, त्या देहू गावामध्ये एक कोंड्या नावाचा मुलगा होता. मुलगा म्हणजे कसा? जसा एकनाथ महाराजांकडे गावबा होता तसा तुकोबरायांकडे हा कोंडा. काहीच कामाचा नाही, काहीच कामाचं नाही. आणि असंच असतं महाराज. आता हे आमचं गुरुकुल आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे. आम्ही गावगाव फिरतो. एखाद्या घरी जर गेलं तर लोक सांगतात, महाराज हे मोठं आहे ना, लय हुशार, लय गुणवान, शाळेत कायम एक नंबर, कुठलाही विषय असू द्या, कुठली स्पर्धा असू द्या, कायम भाग आहेतच, कायम एक नंबर येतो, हे लय हुशार. आणि हे लहान आहे ना, हे काहीच कामाचं नाही, याला काहीच कळत नाही. येडीला सासर आहे माहेर सारखं तशी गंमत याची. मोठं लय हुशार आहे, हे राहू द्या आमच्याकडं. हे लहान काहीच कामाचं नाही, जाऊ द्या तुम्हाला, जाऊ द्या तुम्हाला. ते आमच्याकडे एक म्हणच आहे, खाटी गाय भटाला आणि येडे पोरं मठाला. विठाला 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 विठाला. बामणाला गाय दान द्यायची असली लोक चांगली देतात का? नाही, ही काहीच कामाची नाही, जाऊ द्या बामणाला. खाटी गाय, हा लय पोरं हुशार, लय लोक हुशार हो, लोकांचा नादच करायचा नाही. खाटी गाय भटाला आणि येडे पोरं मठाला, तशी गंमत. तो कोंड्या काहीच कामाचा नाही, काहीच नाही, कुठंच काही नाही. मग तुकोबरायांकडे. ऐका, एक दिवस असा झाला, रामेश्वर शास्त्रींचं कीर्तकीय प्रवचन होतं देऊ गावामध्ये. रामेश्वर शास्त्रींना येण्याकरता उशीर झाला. आता काय करायचं? कोण प्रवचन करेल रामेश्वर शास्त्रींच्या जाग्यावर? माझ्या तुकोबरायांनी तो वेडसर असणारा, भोळसर असणारा कोंड्या, काहीच कामाचा नसणारा कोंड्या, तुकोबरायांनी त्याच्या चरणावर, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. परिणाम असा झाला, रामेश्वर शास्त्रींपेक्षा चांगलं प्रवचन त्या कोंड्याने केलं. ही तुकाराम महाराजांची अकर्तुम शक्ती आहे. विठाला विठाला जसं भगवान परमात्म्याकडे कर्तुम शक्ती, तसं तुकोबरायांकडे कर्तुम शक्ती. परमात्म्याकडे अकर्तुम शक्ती, तसं तुकोबरायांकडे अकर्तुम शक्ती. चला, परमात्म्याची अन्यथा कर्तुम शक्ती. काय भगवान परमात्म्याची अन्यथा कर्तुम शक्ती? लक्ष देऊन ऐका. लंकेवरती युद्धा करता जायचं आहे. समुद्राच्या कडाला सगळे मंडळी आली आणि समोर समुद्र दिसू लागला. आता पलीकडे जायचं, पण कसं जावं? चर्चा चालू झाली. मग असं ठरलं की समुद्रावरती सेतू बांधायचा. काय बांधायचा? सेतू, पूल बांधायचा आणि लंकेवरती जायचं, लंकेत जायचं. सेतू बांधण्याकरता प्रयत्न चालू झाले. मग काय करावं, काय करावं? परिणाम असा झाला, त्या वानरांनी एका दगडावरती रा लिहायचा आणि दुसऱ्या दगडावर म लिहायचा. दगडावर रा आणि म लिहिलं, ते दगड समुद्रात टाकले की समुद्रात टाकल्याबरोबर ते दगड काय व्हायचे? दगड तरंगायचे. राम नाम आधार जिने हो, राम नाम आधार जिने जल में राह बनाते, वो जल में राह बनाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. दगडावरती राम लिहिलं जायचं आणि राम लिहून ती दगड पाण्यात टाकली जायची. परिणाम काय व्हायचा? दगड तरंगायचे. रामनामाचा आधार जर आपल्या जीवनात असेल तर दगड तरंगात तरंगतात. महाराज, आपण का भवसागरातून तरुण जाणार नाही? विठाला विठाला परमात्म्याच्या नावाचा परिणाम, दगड तरंगायला लागली. ही भगवान परमात्म्याची अन्यथा कर्तुम शक्ती. भगवान परमात्म्याने समुद्रावरती दगड तारले, समुद्रावर सेतू निर्माण केला.
ही परमात्म्याची अन्यथा कर्तुम शक्ती, आमच्या तुकोबरायांची अन्यथा कर्तुम शक्ती काय? अभंगाचं दुसरं चरण. राघवे सागरात राघवे सागरात राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात पाषाण तारिले राघवे सागरात पाषाण तारिले. कैसे तुझको कैसे तुझको हो आरती तुकाराम आरती तुकाराम आरती तुकाराम आरती तुकाराम कैसे तुझको कैसे तुझको आरती तुकाराम, सद्गुरु दामा. भगवान परमात्म्याची अन्यथा कर्तुम काय? कोणती शक्ती भगवान परमात्म्याची? परमात्म्याच्या सामर्थ्याने राघवे सागरात पाषाण तारिले. आणि ज्या पद्धतीने राघवे सागरात पाषाण तारिले त्याच पद्धतीने तैसे या तुकोबाने उदकी अभंग रक्षिले. सगळा प्रसंग आपल्याला माहितीये. रामेश्वर शास्त्रींनी वेदाचा अर्थ मराठीत सांगतो म्हणून रामेश्वर शास्त्रींनी आज्ञा दिली, हा गाथा पाण्यात बुडवा. गाथा पाण्यात बुडवल्याच्या नंतर 13 दिवस माझ्या तुकोबरायांनी उपोषण केलं आणि 13 दिवसानंतर परिणाम असा झाला, जडी दगडा सहित वया तारियेला जैशाला ह्या. पाण्यावरती जशा लाह्या तारल्या जातात तसं माझ्या तुकोबरायांनी पाण्यावरती अभंग तारले. विठोला विठोला. चला पुढे. राघवे सागरात पाषाण तारिले. आपण प्रश्न विचारूया, कोणा कारणे? बरं आहे की नाही? राघवे सागरात पाषाण तारिले. प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला. कशासाठी? कोणासाठी बांधला? कोणासाठी बांधला? कोणासाठी? कोणासाठी? सीतेसाठी. म्हणजेच कोणासाठी? बायकोसाठी. म्हणा ना, बायकोसाठी. प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला. कोणासाठी? हा, काय प्रेम महाराज. हे लोक प्रेमाची निशाणी ताजमहल 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 घेऊन उड्या मारतात. मला वाटतं प्रभू रामचंद्रांनी सीतेकरता बांधलेला सेतू ही खरी प्रेमाची निशाणी आहे. विठाला विठाला. प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर सेतू बांधला. कोणासाठी? सीतेसाठी. आपण विचारूया, राघवे सागरात पाषाण तारिले. प्रश्न विचारूया, कोणा कारणे? मला वाटतं त्याचं उत्तर आहे सीता कारणे. राघवे सागरात पाषाण तारिले कोणा कारणे? सीता कारणे. आता तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले. आपण इकडे विचारूया, कुणा कारणे? कोणा कारणे? सीता कारणे नाही. भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने. राघवे सागरात पाषाण तारिले सीता कारणे आणि तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले अनाथा दिना कारणे. तुमच्या आमच्या करता तुकोबांनी अभंग रूपी गाथा तारला. मी थोडस पुढे जाऊन बोलेल. तुका तुकाराम से दो नाम एक अंग. तुकाराम आणि राम काही फारसा फरक नाही. तुका तुकाराम से दो नाम एक अंग. दोघांनी सेतू बांधला. प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला दगडाचा, तुकोबरायांनी सेतू बांधला अभंगाचा. तुका तुकाराम से दो नाम एक अंग. पण बदल कुठे आहे? उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. प्रभू रामचंद्रांचा दगडाचा सेतू जर आपण पाहायला गेलो तर तिथं सेतू पाहायला मिळतो का? नाही. आता अवशेष पाहायला मिळतात. प्रभू रामचंद्रांनी सीतेसाठी बांधलेला सेतू भंगून गेला. पण माझ्या तुकोबरायांचा सेतू आज सुद्धा तुमच्या आमच्या उद्धाराकरता शिल्लक आहे.
म्हणून तर त्याचं नावच आहे अभंग विठाला. विठाला विठाला विठाला. म्हणून जसं भगवान परमात्म्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शकते, तसं माझ्या तुकोबारायांकडे कर्तुम अन्यथा कर्तुम शकते. जसं देवामध्ये जे सामर्थ्य तेच सामर्थ्य आमच्या तुकोबारायांमध्ये. म्हणून रामेश्वर शास्त्री सांगतात तुकोबाराय आणि भगवान परमात्मा दोघं वेगळे नाही. तुकोबारायांची जशी भगवान परमात्म्याची जशी आपण आरती करतो तशीच तुकाराम महाराजांची आरती मी करतो अभंगाच्या पहिल्या चरणात. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदेवा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदेवा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदेवा. आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. कुंडलिका वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. रामेश्वर शास्त्री सांगतात जसं भगवान परमात्मा कर्तुम अन्यथा शक्तिमान आहे तसं आमचे तुकोबाराय सुद्धा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असल्यामुळे जसं आपण देवाची आरती करतो तसं मी आज तुकोबारायांची आरती करतो. आरती तुकारामा का आरती करतो? स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. तुम्ही सच्चिदानंदाची मूर्ती आहात म्हणून तुमचे पाय दाखवी आम्हा. आणि पहिल्या चरणामध्ये पाय दाखवी आम्हा. पहिल्या चरणात प्रार्थना करतात तुमचे पाय दाखवा आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. अभंग निवडण्याचं कारण आज तुकोबारायांचं बीजोत्सव आहे. ऐका, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केलं आजच्या दिवशी. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी येणे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले आजच्या दिवशी. प्रसंग सगळ्यांना परिचित आहे, फक्त 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. ऐका काय प्रसंग आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी देवाकडे प्रार्थना करावी. देवा आता दिसो नये जना, आईसे करी नारायणा.
माझं अवतार कार्य आता देवा मला पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला बोलवण्याकरता तुकोबरायांनी संतांना विनवणी केली. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. संतांकडे विनवणी केली, देवाला मला बोलवण्याकरता मला नेण्याकरता पाठवा. संतांकडे विनवणी केल्याच्या नंतर संतांनी सांगितलं, आम्ही तुमचा निरोप देवाकडे पोहोचवलाय, तुम्ही काळजी करू नका. नाही का? हा, निरोपया संता हाती आला. संतांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुमचा निरोप पोहोचवला. तरी भगवान परमात्मा येईना. मग तुकोबरायांना राहावे ना. तुकोबराय गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा दुई. गरुडाकडे विनंती केली. गरुड म्हटले आपलं काम फक्त साहेबांनी सांगितलं निघायचंय, आपण काय साहेबांना सांगू शकत नाही. मग साहेबांच्या जवळचं कोणतं? गरवालीला विनंती करा तुम्ही. तुकोबरायांनी तिकडं वशिला लावला. कोणाकडे? पाय लक्ष्मीचे हाती मनोनी येतो काकुळती. लक्ष्मीकडे वशिला लावला. नंतर तुका म्हणी शेषा जागे करा ऋषिकेशा. आणि खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा नेण्याकरता आली दशमीच्या दिवशी. चला महाराज आमच्या सोबत वैकुंठाला चला. तुकोबरायांनी सांगितलं हे दशमी एकादशी हो द्या, द्वादशीची खिरापती हो द्या, आणि मग जाऊ आपण. 3 दिवस थांबले. ऐका, पहिलं आला राणा. भगवान परमात्मा नेण्याकरता आले. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मुडकी जर. तुकोबरायांनी भगवान परमात्म्याचा पाहुणचार करायला सुरुवात केली. ऐका, आपल्याकडे पाहुणचार करण्याकरता सामग्री भरपूर आहे, पण जगाचा बाप म्हणून पाहुणा आपल्या घरी यायला तयार नाही. तुकोबरायांकडे पाहुणचार करण्याकरता काहीच नाही, पण जगाचा बाप तुकोबरायांच्या घरी पाहुणा म्हणून आला. ही माझ्या तुकोबरायांची श्रीमंती आहे. दरदरीत पाण्या माझी रांगील्या कन्या. पाण्यात कन्या का कन्यात पाण्या समजायला तयार नाही. तुकोबरायांच्या घरी परमात्म्याने आवडीने कन्या खाल्या. मग मुखशुद्धी तुळशीदळ. तुका म्हणे मी दुर्बळ. द्वादशी झाली. तुकोबरायांनी सगळ्यांना सांगितलं चलता काय येता का आमच्या बरोबर. हे म्हटले महाराज आम्ही येऊ, पण आता होळीचा सण आहे. सण हो द्या, सण झाला की मग जाऊ. कारण होळीचा सण फार महत्वाचा. हा, बोंबा मारायला महत्वाचा सण आहे. एवढा सण झाला की जाऊ. होळीचा सण झाला. सण झाल्याच्या नंतर शिमगा वगैरे सगळं पार पडलं. तुकोबरायांनी सगळ्यांना विचारायला सुरुवात केली येता का आमच्या बरोबर. लोक म्हटले अजून कांदे काढायचे राहिले. कांदे काढले की मग जाऊ. कोण काय कोण काय कोण काय. तुकोबरायांनी सगळ्यांना विचारलं कोणी यायला तयार होईल. शेवटी आपल्या पत्नीला विचारलं, आवले अरे जगाचा बाप पाहुणा म्हणून नेण्याकरता आलाय, स्वतः येते का. तिने सांगितलं महाराज मी तुमच्या बरोबर आले असते, पण माझ्या म्हशीचं कसं होईल. आपली गंमत कशी, आग म्हशी मला कुठं नेशी, तशी गंमत झाली. माझ्या म्हशीच कसं होईल. तिने नकार दिल्याच्या नंतर मग तुकोबरायांनी देवाला सांगितलं देवा आता ही बाकी कुणी यायला तयार नाही, चल मीच येतो तुझ्या बरोबर. तुकोबरायांनी सगळ्यांना बरोबर जमा केलं. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगा विनंती माझी. सकळा सांगा विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. तुकोबरायांनी सगळ्यांकडे प्रार्थना केली आता मी जातोय. इतक्या वेळ बाकीच्या मंडळींना वाटत होतं महाराज गंमत करता की काय, पण ज्यावेळी खरोखर परमात्मा नेण्याकरता आलेला बघितलं मग मात्र सगळी मंडळी दुःख करताय. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. महाराज तुम्ही वैकुंठाला चालला, जाता जाता आम्हाला काहीतरी आशीर्वाद देऊन चला.
तुकोबरायांनी वरती हात करावे. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. आमच्याकडून तुम्हाला एकच आशीर्वाद, जसं तुमचं कर्म असेल त्या पद्धतीने तुमचं कल्याण होईल. तुकोबरायांनी सर्वांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. गुढी सहित झाला गुप्त तुका, गुढी सहित झाला गुप्त तुका, गुढी सहित झाला गुप्त तुका. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. तुकोबरायांनी सर्वांच्या समोर जावं. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम द्यावा. आजवर होतो तुमच्या असा कृपा असू द्यावी. तुमच्या कृपा असू द्यावी. आम्ही जातो आमच्या आम्ही जातो आमच्या मने रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. सगळ्यांच्या समोर माझे तुकोबरा भगवान परमात्म्याच्या समवेत विमानामध्ये बसून वैकुंठाला निघून गेले. आणि ज्या दिवशी तुकोबरा वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे, ज्याला आपण तुकाराम महाराज बीज म्हणून तो उत्सव साजरा करतो. लक्षात घ्या, सगळ्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्या काळाच्या माथ्यावरती पाय देऊन जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. मला वाटतं या मृत्यूलोकाच्या इतिहासातला, या संपूर्ण पृथ्वी तलावावरच्या इतिहासातला एकमेव उदाहरण जर असेल कुणाचं तुकोबरायांचं, की सदैव वैकुंठाला महाराज गेले. आजच्या बीजेच्या दिवशी लोक शंका घेतात, महाराज ज्यांना वाटतं ना तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले नसतील, ज्यांना या प्रसंगावर शंका निर्माण होते, त्यांनी जा देहूला, देहू गावी आज सुद्धा बरोबर दुपारी 12 वाजता नांदुरकीचं झाड, कुठलाही वारा नसताना ते झाड हलतं, झाडाची पानं हलतात. तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाची साक्ष आज 350 वर्षापूर्वीपासून 350 वर्षाचा काळ निघून गेला, तरीही तुकोबरायांच्या वैकुंठाची गमनाची साक्ष आज ते नांदुरकीचं झाड देहूमध्ये देतंय. आज तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले आणि म्हणून तुकोबरायांची आरती करणारा हा अभंगाच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला. जसं तुकाराम महाराज आजच्या दिवशी वैकुंठाला गेले, मला वाटतं त्याच पद्धतीने या केदार परिवारातील वैकुंठवासी आमचे गणपत बाबा 1 वर्षापूर्वी त्यांनी आपली प्राणज्योत भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केली. मी सुरुवातीलाही बोलून गेलो, काय पर्व काळ आहे महाराज. हा पर्व काळ माणसाला आपल्या जीवनात साधता आला पाहिजे. माणसाचं जीवन कसंही असू द्या, जीवन कसंही असू द्या, पण अंतकाळ मात्र माणसाचा चांगला असला पाहिजे. आपण सगळ्यांनी देवाला हीच प्रार्थना करायची, देवा इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले, उस वक्त जल जल आना नहीं भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. माणसाला आपल्या जीवनामध्ये मरणाचा काळ साधता आला पाहिजे. तो काळ आमच्या वैकुंठवासी गणपत बाबांनी साधला.
साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. आणि हे का होणार नाही महाराज? कारण हा परिवार खऱ्या अर्थाने एका मोठ्या भगवत भक्ताचा जन्म या कुळामध्ये झालेला आहे, नाही का? खऱ्या अर्थाने समाजामध्ये रंजल्या गांजल्यांना आनंद प्रदान करण्याचं काम या परिवारातील महात्म्याने म्हणजे वैकुंठवासी मोठे बाबांनी केलंय. मी सुरुवातीलाही बोलून गेलो, आध्यात्मिक आदिदैविक आदी भौतिक कुठलाही ताप असू द्या, त्या तापाचं निरसन करण्याचं काम वैकुंठवासी मोठे बाबांनी केलं. आणि मला वाटतं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये समाजाचं दुःख निरासन करण्याकरता जे जे काही चमत्कार केले, ते चमत्कार मी या व्यासपीठावरनं इथं सांगण्यापेक्षा तुम्ही सगळे त्याचे काय आहात, साक्षीदार आहात. माझ्यापेक्षा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची अनुभूती चांगली मला तर आहेत, आमच्या सगळ्या परिवाराला आहे महाराज. मोठे बाबांची आमच्या सगळ्या परिवारावरती फार मोठी कृपा आहे. आणि आदरणीय गंगा बाबा सुद्धा आम्हाला कधी वेगळं समजत नाही. मला तर ते अगदी पोराप्रमाणे मानतात. म्हणजे आमचं काही दुखणं असेल का मी त्यांना सांगतो, काही असेल नसेल, आणि बाबा बरोबर मग त्याच्यावरती त्यातनं मार्ग काढतात. अगदी जवळचं नातं आहे, पुत्रवत प्रेम माझ्यावरती बाबा करत असतात. अतिशय भाग्यवान परिवार आहे. मोठे बाबांसारखा महात्मा या परिवारामध्ये जन्माला आला. आणि याच परिवारातील वैकुंठवासी आमचे गणपत बाबा 1 वर्षापूर्वी त्यांनी आपली प्राणज्योत भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केली. निश्चितच त्यांच्या जाण्याने या परिवाराला झालेलं दुःख फार मोठं आहे महाराज. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, त्यामध्ये आमचे गंगा बाबा आहेत, त्याचबरोबर त्यांच्या सर्व मुली आहे, सौभाग्यवती सोनाबाई सुखदेवजी सोनवणे, त्यांच्या सौभाग्यवती ताराबाई दत्तूजी नवाळे, सौभाग्यवती अलका शंकर सांगळे, त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई नातू, संपूर्ण मोठा परिवार बाबांच्या पश्चात आहे. गणपत बाबा 1 वर्षापूर्वी गेले. निश्चितच त्यांच्या जाण्याने या परिवाराला झालेलं दुःख फार मोठं आहे महाराज. एका बापाचं आपल्या मुलीवर किती प्रेम असतं सांगू मी तुम्हाला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा आपण साजरा करतोय. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, पण वैकुंठाला गेल्याच्या नंतर सुद्धा महाराज 3दा परत माघारी आले. आणि त्या 3 प्रसंगांच्या पैकी एक प्रसंग तुकोबराय त्यांच्या कन्येकरता एकदा माघारी आले. कुणाकरता? भागीरथी करता. भागीरथीने सांगितलं होतं, तुकोबरायांनी भागीरथीला सांगितलं होतं, भागीरथी मी तुला भेटण्याकरता येईल, काळजी नको करू, तुला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. आणि भागीरथीला न भेटता तुकोबराय वैकुंठाला निघून गेले. भागीरथी माता धावा करू लागली, बाबा गेले कुण्या गावा, भागीरथी करीतसे धावा. तुकाराम महाराज गेले, माझे बाबा गेले, बाबा गेले. त्या दुःखाच्या भरामध्ये माझ्या भागीरथी मातेने इंद्रायणीमध्ये उडी मारली. भगवान परमात्म्याने भागीरथीचं रक्षण केलं. आणि भागीरथी करता वैकुंठाला गेलेले तुकाराम महाराज परत माघारी आले. हे एका बापाचं मुलीवर असलेलं प्रेम आहे, तुम्ही ध्यानात घ्या. आमचा बाप आमच्या करता काय करतो? आमचा बाप आमच्या करता हाडाची काढ करतो. आमचा बाप आमच्या करता रक्ताचं पाणी करतो. आमचा बाप आमच्या करता रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतो. काय करत नाही महाराज आमचा बाप आमच्या करता? तुकाराम महाराज सांगतात, बाप करी जोडी लेकुराचे उडी, आपुली कुरबंडी वाळवोनी. हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतो. सांगू मी तुम्हाला, आमच्यावरती कशाही प्रकारचं संकट आलं तर त्या संकटाच्या समोर निधड्या छातीने उभा राहणारा जर कोण असेल तर तो आमचा बाप आहे. आणि एकदा का ज्या परिवारातून बाप निघून गेला महाराज, परत आमचा बाप येत नाही. आमचा बाप कसा असतो ऐका. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना ही कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हा सुजरी कणा वाकला. घडीभर तू थांब, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आमच्या समोर आमचा बाप नारळासारखा असतो महाराज. बाहेरून दिसताना कठोर असेल, कठीण असेल, टणक असेल, पण आतून मात्र कोमल असतो.
किती कोमल हृदय असतं आमच्या बापाचं अंतःकरणाचं. जीवनामध्ये कसाही प्रसंग येऊ द्या, निधड्या छातीने त्या प्रसंगाला सामोरं जातो. पण जीवनामध्ये आमचा बाप दोनदा रडतो महाराज. कधी रडतो? ज्यावेळी आपल्या पोटची मुलगी कायमची सोडून आपल्याला संसारी सासरी नांदण्या करता जाते ना, त्या दिवशी बाप रडतो एकदा. आणि दुसऱ्यांदा बाप रडतो कधी माहितीये? ज्या दिवशी आपल्याच पोटी जन्माला आली मुलं आपल्याला प्रतिप्रश्न करतात, तुम्ही आमच्याकरता काय केलं ना, असा प्रश्न ज्यावेळी मुलं वडिलांना विचारतात, त्या दिवशी आमच्या बापाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. म्हणून ध्यानात घ्या. लोक म्हणतात आमचे वडील आमच्याकरता काय करतात, काय केलं आमच्या वडिलांनी? मी असा प्रश्न विचारेल, वडिलांना काय केलं विचारण्यापेक्षा वडिलांनी काय नाही केलं हे त्यांना विचारा. काय केलं नाही महाराज आमच्या बापाने आमच्याकरता? म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. ध्यानात घ्या, ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा उदयाला येऊ शकतो, पण माती आड गेलेला आमचा बाप आणि माती आड गेलेली आमची आई परत येणार नाही. बस एकदा आमच्या जीवनातून आमचा बाप गेला, एकदा आमच्या जीवनातून आमची आई गेली, सगळं संपलं आमच्या करता. गेल्याच्या नंतर आम्ही किती हंबरडा फोडला, किती त्यांच्या करता रडलो, गेलेली आई आणि गेलेला बाप परत येणार नाही. चुकलं तुझं बाळ आई रडते ढाई ढाई ग, रडते ढाई ढाई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. गेलेली आई आणि गेलेला बाप पुन्हा परत येणार नाही. आई गेल्याच्या नंतर काय हालापेष्ट होती, वडील गेल्याच्या नंतर काय अवस्था होती माणसाच्या जीवनाची? आई किती ग माझे हाल झाली सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला, वासराला सोडून जेव्हा, वासराला सोडून जेव्हा निघून गेली गाई, निघून गेली गाई ग, ये ना माझी आई, ये ना माझी आई ग. आई गेल्याच्या नंतर माणसाच्या जीवनात जो अंधकार होतो, आमचा बाप आमच्या जीवनातून गेल्यानंतर जो अंधार आमच्या जीवनामध्ये होतो ना, किती व्होल्टेजचे दिवे लावले तो अंधार न भरून निघणार आहे. म्हणून ध्यानात घ्या, आई गेली, बाप गेला, आमच्या जीवनातील प्रेमाचा सागर आटला. आज या केदार परिवारातील वैकुंठवासी गणपत बाबा गेले 1 वर्षापूर्वी. बास गेले, संपलं त्यांचं. पुन्हा किती आम्ही त्यांना आवाज दिला, पुन्हा ते परत माघारी येणार नाही. म्हणून आई वडिलांची जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. भाग्यवान आहे हा परिवार. आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये, समाजाच्या सेवेमध्ये रंजल्या गांजलेल्यांना आनंद प्रदान करणारा, सुख प्रदान करणारा हा सर्व परिवार आहे. म्हणून पुनश्च एकदा खऱ्या अर्थाने हरिबाबांच्या कोळी, हरिबाबांच्या पोटी बाबांचा जन्म झाला. भाग्यवान आहे. अशा हरिभक्ताच्या पोटी जन्माला आलेल्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो महाराज तुकोबराय सांगतात. म्हणून अशा पावन पवित्र कुळामध्ये बाबांचा जन्म झाला. मी पुनश्च एकदा बाबांच्या सद्गती करता भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. बाबांच्या दानेने या परिवाराला झालेलं दुःख सहन करण्याची क्षमता भगवान परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी प्रदान करावी. आपण सर्वजण आज या कीर्तनाकरता उपस्थित झाला. आदरणीय आमचे दीपक महाराज, आदरणीय विठ्ठल महाराज, आदरणीय सर्वच महाराज मंडळी इकडे, माधव महाराज आहे, वाल्मिक महाराज आहे, वैभव महाराज आहे, आमची वडगावची सगळी भजनी मंडळी, आमचे शुभम महाराज, आपलं दातली, शहापूर, केदारपूर सगळंच भजनी मंडळी इथं उपस्थित आहे. आमच्या सर्व या महिला, सर्व माता भगिनी, सर्वांना धन्यवाद देतो. विनेकरी महाराजांना धन्यवाद. आणि आपण सर्वजण महाराज या परिवारावर प्रेम करणारे आपतेष्ट नातेवाईक, गणगोत, मित्र परिवार सर्वजण आलात महाराज. आमचा रोजचा अनुभव सांगतो बरं का बाबा. रोजचा अनुभव असा असतो, 10 ते 12 जर काल्याचं श्राद्धाचं कीर्तन असेल, लोक येतात श्राद्धाला, पण कधी 11च्या पुढे, 11:30ला. रोजचा अनुभव, लोक श्राद्धाला येतात, पण कधी 11:30च्या नंतर. मी या ठिकाणी उभा राहिलो, मी बघतोय कीर्तनाच्या प्रारंभीला सगळा मंडप भरलेला होता महाराज. हे या सगळ्या लोकांचं या परिवारावरती असलेलं प्रेम, या परिवारावरती असलेली निष्ठा आहे. आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता बहुसंख्येने आलात. वैकुंठवासी गणपत बाबांना अखेरचा निरोप देण्याकरता आपण सर्वजण आलात. आपणा सर्वांना धन्यवाद. आमचे सर या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातील सर्वच मंडळी, ज्ञात अज्ञात सर्व मंडळी, सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक होतो. झालेली सेवा वैकुंठवासी गणपत बाबांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गुणते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितासो पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगीभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले पुरे वेडे वाकोडे उत्तरे नाही उच्चारिला देकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेटकरा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकारा खऱ्या अर्थाने परिवाराच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उपस्थित झालेले आहेत. मोठी बाबा देवस्थान येथील खऱ्या अर्थाने परम भक्त कैलासवासी गणपत बाबा हरी केदार यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने आज आपल्यामध्ये ज्यांनी कीर्तनरूपी सेवा बाबांच्या चरणावरती समर्पित केली ती आपल्या तालुक्याचं भूषण आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये लहान लहान मुलांना संप्रदाय दाखवणारे वाट दाखवणारं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण राहुल महाराज डुमरे यांचं खऱ्या अर्थाने मी ऋण व्यक्त करतो. त्यांना साथ देणारे गुणीजन गायनाचार्य वैभव महाराज वेलजळी असेल, वाल्मिक महाराज असेल, इकडे गुळवंचे मृदुंगाचार्य असेल, सर्व भजनी मंडळ सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने बाबांना आदरांजली अर्पण करतो. आणि आज खऱ्या अर्थाने आज तुकाराम बीज आहे. तुकाराम बीजचं अतिशय पवित्र पर्व या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने साधलेलं आहे. म्हणून सर्वांना मी विनंती करतो की पाठीमागच्या हॉलमध्ये सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. गंगाबाबा असेल आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य असतील या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. धन्यवाद.